बातमी मुंबईमधून आहे। मुंबई महापालिकेवर तब्बल 44 वर्षांनी आज भाजपचा दुसरा महापौर विराजमान होणार आहे। महापौर पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षाच्या वतीनं कुणीही अर्ज भरला नसल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे हे स्पष्ट आहे। भाजपच्या रितू तावडे या महापौर पदाच्या तर शिंदे सेनेचे संजय घाडी हे उपमहापौर पदाचे उमेदवार आहेत। महापौर निवडीनंतर तब्बल 1434 दिवस पालिकेवरती असलेली प्रशासकीय राजवट आज संपुष्टात येणार आहे। नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर यांचे अभिनंदन करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मुंबईचे दोन्ही पालकमंत्री आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा उपस्थित राहतील अशी माहिती मिळते। त्यांना स्वतःचं केलेलं एकही काम दाखवण्यासाठी नव्हतं। अशाच प्रकारचे लोक फेक नरेटिव्ह पसरवत होते। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्व नगरसेवक हे हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यासाठी गेले होते। कुणालाही उत्तर देण्यासाठी गेलेले नव्हते। कुठल्याही प्रकारच्या फेक नरेटिव्हला उत्तर देण्याची आवश्यकता आम्हाला वाटत नाही। आपल्या भावनेतून आणि आदरासाठी या ठिकाणी ते गेले होते, नतमस्तक होण्यासाठी। सर, रितू तावडेंच्या निवडीनंतर आता पुणे ठाकरेंचा दुसरा आरोप आहे। गुजराती बहुल मतदारसंघातील आता नगरसेवकाला महापौर करतात, म्हणजे गुजराती महापौरच होते। त्यांना काय आरोप करायचे आहेत ते त्यांना करू दे। मुंबईकरांचं स्वप्न साकार करणं, मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं, मुंबई शहराचा विकास, उन्नती आणि प्रगती घडवून आणणं आणि मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवणं, याकरता आम्ही कटिबद्ध आहोत। त्याकरता आम्ही काम करू। अशा प्रकारचे फेक नरेटिव्ह, खोटं पसरवणं, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणं, अशा प्रकारच्या कुठल्याही प्रयत्नांना आम्ही भीक घालणार नाही। फडणवीसांनी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलेलं विकासाचं राजकारण करण्यासाठी मी त्यांना अजूनही सांगतो की गेल्या 25 वर्षामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेवर राज्य करत असताना मुंबईकरांसाठी, मराठी माणसासाठी केलेलं एक काम त्यांनी दाखवावं। अजूनपर्यंत निवडणुकीची कॅम्पेन झाली, निवडणूक झाली, निकाल लागले, महापौर आणि उपमहापौर सुद्धा आज या महानगरपालिकेमध्ये विराजमान होण्यासाठी जात आहेत। परंतु अजूनपर्यंत उद्धव ठाकरेंनी 25 वर्षामध्ये मुंबई आणि मराठी माणसासाठी केलेलं एकही काम अद्यापपर्यंत त्यांनी दाखवलेलं नाही। छत्रपती शिवाजी महाराज की जय। अमित जी को जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। अमित जी को जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। भारत माता की जय। वंदे मातरम। मुंबई का नेता कैसा हो, कैसा हो, मुंबई का नेता कैसा हो। तर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे। ते सध्या पालिकेमध्ये पोहोचलेले आहेत। कोणत्याही फेक नरेटिव्हला उत्तर देणार नाही असं साटम यांनी म्हटलेलं आहे। इतकी वर्ष, 25 वर्ष ठाकरेंची सत्ता मुंबईमध्ये होती, पालिकेत होती। असं असताना मुंबईकरांसाठी आणि खास करून मराठी माणसासाठी त्यांनी कोणतं एक काम केलं हे दाखवावं असं खुलं आव्हान साटम यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला दिलेलं आहे। एकंदरीतच विरोधकांवर त्यांनी टीका केलेली आहे। सगळे भाजपचे नगरसेवक असतील आणि शिवसेनेचे नगरसेवक हे काही वेळापूर्वी हुतात्मा चौकामध्ये दाखल झालेले होते। तिथे हुतात्म्याने अभिवादन करण्यात आलं। काही वेळातच पालिकेमध्ये पोहोचून या प्रक्रियेला सुरुवात होईल, कारण आज महापौर पदाची ही निवडणूक पार पडणार आहे। अर्थात ही निवडणूक बिनविरोध होतीये, औपचारिकता फक्त बाकी आहे आणि या सगळ्या सोहळ्यासाठी, या एकंदरीत प्रक्रियेसाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे उपस्थित राहतील। काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण पाहतो, जिथे भाजप नगरसेवकांनी हुतात्मा चौकात जाऊन अभिवादन केलं।
या ठिकाणी मुंबईकर हे खूप आनंदित आहे. त्यांनी खूप मोठा मॅन्डेट हा महायुतीला दिलेला आहे आणि 118 नगरसेवक त्यांनी सभागृहात पाठवलेले आहेत आणि प्रश्नच नाही. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने, त्यानंतर आदरणीय आमच्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणि महाराष्ट्राचे आमचे मुख्यमंत्री देवाभाऊने, जो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ देवाभाऊ यांनी जो शब्द दिला होता आपल्या बहिणींसाठी, तो त्यांनी पाळलेला आहे. आणि मराठी महापौर हा भारतीय जनता पक्षाने सांगितला होता आणि मराठी महापौर ह्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे मी त्यांच्या सगळ्यांचे खूप आभार मानते. एक सर्वसाधारण कार्यकर्त्याला ह्या ठिकाणी बहुमान मिळाला.